नमस्कार, मी आरती आणि आपण पाहता आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. चला तर मग एक नजर टाकूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या नेतृत्वावर टीका केली आहे. राहुल गांधी यांच्या म्हणण्यानुसार भाजपने स्वतःला भारताचा प्रतिनिधी समजू नये, कारण भाजप ही केवळ एक राजकीय संघटना आहे, ती संपूर्ण देशाची प्रतिनिधी नाही. राहुल गांधी यांनी भाजपच्या महिला आरक्षण विधेयकावरही टीका केली आहे, ज्याला ते मतदारांचा नकाशा बदलण्याचा प्रयत्न मानतात. त्यांच्या मते जर भाजपला खरोखरच महिलांच्या सक्षमीकरणासाठी आरक्षण लागू करायचं असेल तर त्यांनी ते त्वरित लागू करावं, नक्की 10 ते 15 वर्षांचा कालावधी घेऊन. त्याचबरोबर राहुल गांधी यांनी भारतातील उच्च पदांसाठी ओबीसी, दलित आणि आदिवासी समुदायांच्या अनुपस्थितीवर सवाल उपस्थित केला. भाजप या समुदायांना हिंदू मानते, मात्र त्यांना सत्तेच्या रचनेत स्थान देत नाही, अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच सरकार जातीनिहाय जनगणनेपासून टाळाटाळ करत असल्याचा आरोप केला. राहुल गांधी यांचा इशारा आहे की भाजप दक्षिण भारत आणि ईशान्येकडील राज्यांचे प्रतिनिधित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे राष्ट्रविरोधी कृत्य असल्याचं त्यांनी म्हटलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण लागू करण्याच्या घाईवर सडकून प्रहार केला आहे. त्यांचा आरोप आहे की सरकार राज्यांच्या स्वायत्ततेला धक्का लावत आहे आणि त्याला विरोध करणं आवश्यक आहे. राज ठाकरे यांनी केंद्राच्या या निर्णयावर टीका केली आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री के स्टॅलिन आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासारख्या नेत्यांच्या प्रमाणेच इतर प्रादेशिक पक्षांनी देखील या मुद्द्यावर लढा देण्याचे आवाहन त्यांनी केलं. त्यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांना सत्तेच्या भागीदार असताना स्वतःला लहान ठरवू नका असं सांगितलंय. त्यांना या अन्यायाविरोधात कठोर भूमिका घ्यावी लागेल असे म्हटलं. तसंच राज ठाकरे यांनी लोकसभेतील जागा वाढवण्याचे समर्थन केलं आहे, परंतु त्याच वेळी राज्यांचा जो सध्याचा जागांचा कोटा आहे त्यात बदल होऊ नयेत हेही स्पष्ट केले. आज मुंबई महानगरपालिकेतील नव्या आयुक्त अश्विनी भिडे यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सदिच्छा भेट घेतली. ही भेट आयुक्तांच्या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देण्याच्या उद्देशाने झाली. यावेळी मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि मुंबई महानगरपालिकेतील मनसेचे नगरसेवक देखील उपस्थित होते. तुम्ही औपचारिक स्वरूपाची भेट असली तरी मिळालेल्या माहितीनुसार या चर्चेत मुंबईतील सुरू असलेली विकास कामे, वाहतूक कोंडी, वाढतं प्रदूषण आणि इतर नागरी समस्यांवर चर्चा करण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांनी केईएम रुग्णालयात जाऊन आरोग्य सेवा सुधारण्यासाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या. त्यांनी रुग्णालयात हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम प्रणालीची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी आणि या प्रणालीद्वारे रुग्णांची माहिती, वैद्यकीय तपासण्या आणि उपचार सर्व विभागांमध्ये संलग्न करावेत असे निर्देश दिले. यामुळे रुग्णांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अधिक सहज आरोग्य सुविधा मिळू शकतील. आयुक्तांनी रुग्णालयातील विविध विभागांचे, विशेषतः नोंदणी कक्ष, अपघात विभाग आणि दक्षता विभाग यांचे निरीक्षण केले. तसेच रुग्णालयाच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत रुग्णालयाच्या क्षमता वाढीचे आढावा घेतला आणि शस्त्रक्रिया विभागातील अत्याधुनिक रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी योजना तयार करण्याचे निर्देश दिले. रुग्णालयाच्या अत्यावश्यक सुविधांचा वापर अधिक प्रभावी होण्यासाठी विशेषतः MRI आणि CT स्कॅन सारख्या अवजड चाचण्यांसाठी भूमिगत कक्ष तयार करण्याची सूचना केली. आयुक्तांनी रुग्णालयाच्या इमारतींच्या नव्या बांधकामात विविध वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होतील अशा सूचनाही दिल्या. छत्रपती संभाजीनगर ते शिर्डी रस्त्यावरील धोत्रे गावाजवळ समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात घडला. या अपघातात शिवानिका ट्रस्टचे संचालक आणि उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा मृत्यू झालाय. शेळके यांच्या पत्नीचा देखील यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून जखमी मुलाला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात शिर्डीकडे जात असलेल्या कारने उभ्या असलेल्या कंटेनरला धडक दिल्याने हा अपघात घडलाय. कार पूर्णपणे चक्काचूर झाली असून त्यातील दृश्य अत्यंत धक्कादायक आहेत. हा अपघात पाहून अनेक लोकांच्या काळजाचा थरकाप उडाला आहे. खरात प्रकरणाच्या संदर्भात शेळके तणावात होते आणि त्यांच्या लॉन्समध्ये खरातची भागीदारीही असल्याचं समोर आलंय. या घटनेने खरातच्या एन्काउंटरची भीती व्यक्त करण्यात आली आहे. विरोधकांचे म्हणणे आहे की खरातच्या जीवाला धोका असू शकतो. मुंबईतील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पावर म्हाडा आणि अदानी यांच्या संयुक्त विद्यमाने एक महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. खास करून उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार प्रकल्पाची अंमलबजावणी कशी होईल यावर प्रगल्भ विचार मांडले गेले. उच्च न्यायालयाने DCPR 33 अंतर्गत प्रकल्प राबविण्याचे स्पष्ट निर्देश दिले असताना त्याचे पालन केले जात नसल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. विशेषतः प्रकल्पाच्या फिजिबिलिटी
रिपोर्टनुसार रहिवाशांना सुमारे 2400 चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळ देणे अपेक्षित असले तरी प्रस्तावानुसार केवळ 1600 चौरस फूट बिल्ट-अप क्षेत्रफळ देण्यात येणार आहे. यावर प्रशासनाने स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे, कारण या बाबतीत अधिक पारदर्शकता आणि माहिती आवश्यक आहे. रहिवाशांच्या प्रमुख मागण्यांपैकी एक म्हणजे 30 लाख कॉर्पर्स फंडची तरतूद. तथापि या प्रस्तावात याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती नाही, ज्यामुळे प्रशासनावर या विषयावर अधिक माहिती आणि भूमिका जाहीर करण्यासाठी दबाव वाढला आहे. नवी मुंबईच्या ऐरोली परिसरात उभारण्यात येत असलेल्या भव्य नाट्यगृहाला आग लागली आहे. या प्रकल्पाच्या कामाला गेल्या 10 वर्षांपासून चालना मिळाली होती आणि त्याचे उद्घाटन लवकरच होणार असल्याचे बोलले जात होते. आगीत नाट्यगृहाच्या बांधकामातील साहित्य, यंत्रसामग्री आणि काही संरचनात्मक भागांचं मोठं नुकसान झालं असून कंत्राटदार आणि नवी मुंबई महानगरपालिकेला कोट्यावधींचं नुकसान झालं आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. भारताचा माजी डावखुरा फलंदाज विनोद कांबळी सध्या गंभीर परिस्थितीत आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक वृत्त आहे. त्याला ब्रेन स्ट्रोकचा धोका असल्याचं सांगितलं जातंय. 3 दिवसांपासून उपचार घेत असलेल्या विनोदच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे, अशी माहिती त्याच्या पत्नी अँड्रिया हेविटने दिली आहे. अँड्रिया यांनी लोकांनी पसरवलेली चुकीची अफवा नाकारली आहे आणि आश्वासन दिलं आहे की विनोद ठणठणीत आहे. विनोदच्या मदतीसाठी सचिन तेंडुलकर आणि त्याचे जवळचे मित्र तसेच त्याच्या चाहत्यांनी आर्थिक मदतीसाठी एक व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आहे. मार्क्स काउटो, जो विनोदचा जवळचा मित्र आहे, याने ही मदत सुरू केली आहे. काउटोने सांगितलं की विनोदची स्मरणशक्ती प्रभावित झाली आहे आणि तो कधीकधी अचानक आठवणीला जागा होतो. तसेच डॉक्टरांनी म्हटलं आहे की त्याला ब्रेन स्ट्रोकचा धोका आहे. कांदिवली पूर्व येथील पोईसर इथल्या तक्षशिला बौद्ध विहारमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीस विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. कार्यक्रमात बौद्ध समाजाच्या अनुयायांनी मोठ्या उत्साहात भाग घेतला. सकाळी धम्मचक्र प्रवर्तन वाचनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बौद्ध धर्माचे अनुयायी, समाजसेवक आणि विविध प्रतिष्ठित व्यक्तींनी आपल्या भाषणात बाबासाहेबांच्या कार्याची माहिती आणि त्यांचे योगदान समाजासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले. कार्यक्रमात विशेषतः बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित व्याख्यान, बौद्ध भिक्खूंच्या धम्मप्रवचनांची व्यवस्था केली गेली. याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमांचा देखील समावेश होता, ज्यामध्ये बौद्ध धर्माच्या संदेशाचे प्रसार आणि समाजातील एकात्मतेचे महत्त्व दर्शविणारे प्रदर्शन करण्यात आले. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.